मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या, की मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलं सतत काही ना काहीतरी मागत असतात. मग बाहेरून अस्वच्छतेत बनवलेलं आणून मुलांना खायला देण्यापेक्षा घरच्या घरीच फक्त 15 ते 20 मिनिटात तुम्ही ही चटपटीत आंबट, गोड, तिखट अशी ओली भेळ बनवू शकता. यामध्ये मी जो चिंचेचा कोळ किंवा चिंचेची चटणी वापरली आहे ना, त्याची रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. सर्वात आधी एका भांड्यामध्ये 2 वाटी मुरमुरे घ्यायचे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी फरसाण, अर्धी वाटी बारीक शेव, भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर. ही मिरची पावडर तिखटाला कमी असते. तरीही तुमची मुलं तिखट खात नसतील तर मिरची पावडर स्किप करू शकता किंवा कमी घालायची. चवीनुसार मीठ घालायचं, अर्ध्या लिंबाचा रस आणि 1-2 पळी यामध्ये चिंचेची चटणी घालायची आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं. मस्त चटपटीत आंबट, गोड, तिखट अशी आपली भेळ बनवून तयार झाली आहे. यासोबतच सकाळच्या नाश्त्यासाठीची सीरीजसुद्धा आपण चालू केली आहे. त्या रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि आता त्यासोबतच मधल्या वेळेमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवता येणाऱ्या वेगवेगळ्या खाऊच्या रेसिपीज तुम्हाला हव्या असतील, तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्या रेसिपीज सुद्धा शेअर केल्या जातील. अगदी महिनाभर टिकणारे पदार्थ सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो